छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। क्रमांक 156 आणि संजनाताई कासले यांचं फाउंडेशन यांच्या माध्यमातून या विभागामध्ये आज रक्षाबंधनाचा सोहळा संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या विभागाचे समन्वयक सन्माननीय तायडे साहेब, संपूर्ण व्यासपीठ आणि मंचासमोर बसलेल्या, खरं तर उद्या रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे सगळ्या बहिणी भावाची वाट पाहतात, पण मला खात्री आहे की या विभागातल्या सगळ्या बहिणी दरवर्षी ज्या कार्यक्रमाची वाट पाहतात तो म्हणजे संजना कासले फाउंडेशनच्या या रक्षाबंधन सोहळ्याची। कारण संतोष दादा सगळ्या बहिणींना ओवाळी देत असतात आणि त्या माध्यमातून संध्याकाळी 6 वाजेपासून तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी जमल्यात याची मला कल्पना आहे। खरं तर निवडणुकांचं पेव जसं सुरू होतं तसं तायडे साहेब आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं सत्ताधाऱ्यांकडून आयोजन होतं। आजकाल काय तर ओवाळी म्हणून 15 लाख रुपये देणार होते, आठवतं ना ग तुम्हाला? 15 लाख रुपये अकाउंटला येणार होते, 15 लाख देणार होते, पण 15 लाख बाजूला राहिले। आता किती येत आहेत? किती? 1500। आणि मी आता येताना कोणाचा तरी पुतळा पाहिला ताई तिकडे, म्हणजे मला वाटलं की चांगला पुतळा असेल तर त्यांनी तो पुठ्याचाच पुतळा काहीतरी केलाय, तिकडे ठेवलाय आणि काय त्या पुतळ्याला जाऊन राख्या बांधायच्या। सख्खा भाऊ आमचा इथे आहे, तो असताना आम्ही पुतळ्याला राखी बांधायला जाऊ का? बरोबर ना? आणि मग निरोप पाठवले गेले ज्यांच्या अकाउंटला, खरंय का खोटंय सांगा तुम्ही? ज्यांच्या अकाउंटला म्हणे 1500 रुपये आले त्यांनी जाऊन त्या पुतळ्याला राखी बांधा, खरंय का? असा निरोप आला होता ना? अच्छा, पण तुम्ही तिकडे गेला नाहीत, कारण आमच्या हक्काचा भाऊ संतोष दादा सातत्यानं या विभागातल्या महिलांसाठी वेगळे कार्यक्रम घेतात। मी स्वतः साक्षीदार आहे संतोष दादा, तुम्ही गेल्या वेळेला पैठणीचा जो खेळ आमच्या महिलांसाठी घेतला होता आणि त्या माध्यमातून अगदी 11 वाजून गेले तरी आमच्या महिला त्या सगळ्या खेळामध्ये रममाण होत्या। प्रत्येकीने अगदी वेगळ्या प्रकारची बक्षिसं कमावली स्वतःच्या वेगळ्या नैपुण्यावरती आणि तो कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी घेतला। बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण एकच, आपली संस्कृती आणि आपला जो काही चांगल्या विचार नेण्याचा आपला जो भाव आहे, जे आम्हाला सातत्यानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं की आपण पुढे जाताना आपण 80% समाजकारणाचा वसाही पुढे घेऊन गेलं पाहिजे। आणि मला असं वाटतं चांदिवली विभागामध्ये आमचे सगळे शिवसेनेचे, खऱ्या शिवसेनेचे, बरं खोटी तकलादू शिवसेना इथे नाही, जी खरी शिवसेना आहे या खऱ्या शिवसेनेचे सगळे मान्यवर मंडळी सातत्यानं हा 80% समाजकारणाचा वसा आणि वारसा अगदी चांगल्या पद्धतीने चालवतात। आपल्याला आठवतं ज्या वेळेला आमच्या जीवावर बेतलं होतं, ज्या वेळेला आमच्या आजूबाजूला कुणी उभं राहायला तयार नव्हतं, अशा वेळेला या राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून असलेले तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे जीव कसे वाचवले, त्या कोविड मधून आम्हाला कशा पद्धतीने बाहेर काढलं, त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही आणि प्रत्येकाला अगदी ऑक्सिजन सिलेंडर असेल, हॉस्पिटलमध्ये बेड असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, या सगळ्या पद्धती आपल्या लोकांना कशा मिळाल्या पाहिजेत हे पाहिलं। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जशी उत्तर प्रदेशला गंगेमध्ये तरंगताना प्रेत दिसली तशी आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसली नाही। हे काम कोणी केलं? आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी। त्यांनी अनेक चांगले निर्णय त्या सरकारच्या काळामध्ये घेतले आणि म्हणूनच आजही उद्धव साहेबांच्या पाठीमागे त्यांचे हात बळकट करण्यासाठी, ते हात मजबूत करण्यासाठी चांदिवली विभाग आणि विभागातले सगळे पदाधिकारी, विशेषतः माझ्या महिला भगिनी 1500 रुपये नाही, आता 15,000ची जरी कोणी भीक आम्हाला घातली तरी आम्ही आता ऐकणार नाही, कारण आम्हाला 1500 रुपयापेक्षा आमची सुरक्षितता, आमचा सन्मान आणि आम्ही ज्या गौरव आम्हाला जो आहे तो गौरव आम्हाला मिळाला पाहिजे, जो गौरव सातत्यानं संतोष कासलेजी आणि संजना कासले फाउंडेशन यांच्या माध्यमातून आमचे तायडे साहेब या ठिकाणी आहेत, या ठिकाणी शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सन्मान आमच्या शिवसेनेच्या महिलांना दिलेला आहे।
सातत्यानं महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयीचे प्रत्येक प्रश्न या सगळ्या शिवसेनेच्या मंडळींकडून अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले जातात. त्यामुळे मी काही फार लांबलचक भाषण करणार नाही, कारण आज आमचं लक्ष आहे की आमचा भाऊ आम्हाला आज ओवाळणी काय देणार आहे. या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये माझ्या समोर सुंदर अशा राख्या आहेत आणि मला कल्पना आहे की सगळ्या बहिणी आज भावाला राखी बांधणार आणि भावाकडून ओवाळणी म्हणून काहीतरी वस्तू घेऊन जाणार. पण मला खात्री आहे दादा, जी वस्तू संजनाताई तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या महिलांच्या घरी जाईल ती पुढच्या रक्षाबंधन पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील, ती त्यांना वापरता येईल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे सगळ्या माझ्या सगळ्या महिला भगिनी आज खुश आहेत. खरं तर शिवसेना कधीही जात पात पंथ असं काही मानत नाही. त्यामुळे या विभागात राहणाऱ्या जेवढ्या काही जातीच्या, जेवढ्या काही धर्माच्या, जेवढ्या काही पंथाच्या महिला आहेत या सगळ्या माता भगिनी आमच्या माता भगिनी आहेत. आणि या माध्यमातून संजना कासले फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तसंच शाखा क्रमांक 156 यांच्या माध्यमातून हा जो एक सुंदर असा कार्यक्रम जो महिलांच्या सन्मानाचा आहे, महिलांचा उत्साह वाढवणारा आहे आणि एक भाऊ महिलांची सुरक्षिततेची हमी देणारा आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्याबद्दल आयोजकांचं आणि त्याचबरोबर आपण सगळ्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनींचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब हम सीधे बात करेंगे शिवसेना की उपनेता तेज तर्रार वक्ता ज्योति ठाकरे जी से, जिन्होंने अपने ही तेज तर्रार वक्तव्य से उन्होंने जो बातें कही है कहीं न कहीं लोगों के हृदय में बैठ गई है. ज्योति जी, कल रक्षाबंधन है, आप भी किसी की बहन हैं, आपका कोई भाई होगा, तो आज सबसे पहले राखी अपने बांधी अपने नए उप विभाग प्रमुख संतोष कासले जी को. आज क्या संदेश देना चाहेंगे भाई को खासकर? वैसे तो शिवसेना हमारा पूरा कुटुंब है और हमारे कुटुंब प्रमुख है हमारे पक्ष प्रमुख माननीय उद्धव बालासाहेब ठाकरे जी. हमें हमारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने जो शिक्षा दी है, इस कुटुंब में हम इस तरीके से रहते हैं कि एक बहना और दूसरा भाई, ठीक है. और इसी तरह अभी मैं ये माहौल चांदीवली की शाखा क्रमांक 156 में देख रही हूँ कि इतनी सारी महिलाएं उमड़ कर आई है अपने एक भाई को राखी बांधने के लिए, और भाई भी यहाँ पे खड़ा है कि इस सभी बहनाओं से मैं राखी बंधवाऊंगा. तो ये मैं प्रेम देख रही हूँ कि यहाँ की महिलाओं का संतोष दादा कासले से जो प्रेम है वो प्रेम कैसे उमड़ कर आ रहा है. सभी महिलाएं, मुझे लगता है शाम 6 बजे से यहाँ पे आकर, 6 बजे मैं भी था यहाँ पे, 6 बजे से यहाँ पे आकर रुकी हुई है कि कब दादा आते हैं और हम राखी बंधवाते हैं. ऐसा प्रेम मैंने अभी तक कहीं देखा नहीं है कि जिस प्रेम से, जिस श्रद्धा से, जिस लगन से, जिस भक्ति से सारी महिलाएं यहाँ पे संतोष दादा को राखी बांधने आती है. अभी ये प्रेम एक दिन का नहीं है कि ये रक्षाबंधन है इसीलिए एक दिन का प्रेम मुझे नहीं लगता. अगर ऐसा होता तो 6 बजे से लेकर अभी 9 बजने को आए हैं, 9 बजे तक कोई महिला नहीं रुकती. लेकिन फिर भी अपनी भाई की राह देखते हुए, क्योंकि ये भाई हमेशा 24/7 उनको काम में, उनके हर काम में, उनके हर अड़चन में मुझे लगता है वो मददगार रहता है. और इसीलिए बहन की रक्षा करने का जो काम है वो संतोष भैया हमेशा करते हैं. और इसी का ये नतीजा है कि इतनी सारी महिलाएं जो 6 बजे से आई है, अभी खाना बनाने का समय भी हो चुका है, लेकिन फिर भी भाई से राखी बांधकर वो जो रक्षाबंधन की भेंट देगा वो लेने के बाद ही यहाँ से जाएगा. एक आखिरी सवाल, आप उपनेता हैं, 288 विधानसभा के चुनाव बहुत जल्द होने वाले हैं. हालांकि 2 राज्यों के चुनाव जम्मू कश्मीर और हरियाणा के डिक्लेयर हो गए, और बहुत जल्दी महाराष्ट्र के भी चुनाव डिक्लेयर हो जाएंगे. क्या चल रहा है पार्टी के अंदर? 288 विधानसभा में कांग्रेस ज़्यादा सीटें मांग रही हैं, एक तरफ आप लोग ज़्यादा मांग रहे हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शरद जी पवार मांग रहे हैं. हालांकि लोकसभा के अंदर महाविकास आघाड़ी का प्रदर्शन बहुत अच्छा रहा है, कहीं न तीनों दलों के अंदर उत्साह है. तो क्या अंदर चर्चा चल रही है कौन कितनी सीट पे लड़ेगा? नहीं, अंदर चर्चा जो है वो तो हमारे पक्ष प्रमुख और तीनों पार्टियों के हमारे जो प्रमुख हैं वो सभी रखेंगे. लेकिन हम सभी अचरज में हैं कि हमें लगा था कि महाराष्ट्र के भी इलेक्शन का अनाउंसमेंट होगा, इलेक्शन कमीशन वो अनाउंसमेंट करेगी. लेकिन हमने देखा कि केवल 2 ही राज्यों का, जिसमें महाराष्ट्र नहीं है. पता नहीं क्यों ऐसा हो रहा है कि महाराष्ट्र में जितने भी इलेक्शन है वो देरी से हो रहे हैं. वो लेने की हिम्मत
सत्ताधारियों में नहीं है। इलेक्शन कमीशन भी देरी कर रही है। मतलब लोकसभा चुनाव में जो हमने देखा, अभी विधानसभा चुनाव के तरफ भी देखते हैं तो भी हम देखते हैं कि इसी तरह से देर कर रहे हैं। इतना ही क्यों, सीनेट का जो इलेक्शन है वो सीनेट का इलेक्शन भी लेने के लिए सरकार तैयार नहीं है, इलेक्शन कमीशन तैयार नहीं है। तो जैसे महानगर निगम का हो या नगर पंचायत का हो, जिला परिषद पंचायत समिति का हो, ये सभी इलेक्शन पता नहीं क्यों ऐसे खींचते जा रहे हैं, मुझे ये लगता है। और सर्वसामान्य हमारी जनता जो है, ये जनता जनार्दन ऐसी बोलती है कि सत्ताधारी अभी इलेक्शन के लिए तैयार नहीं है, उनकी तैयारी अभी नहीं हुई है और इसीलिए मतों का जो झोला भरना है वो झोला भरने के लिए उन्होंने लाडली बहन लाई है। और लाडली बहन लाने के बाद अभी मैं आते आते मैंने देखा कि चांदीवली में एक पुतला बनाया है, ठीक है, वो पुतला सीएम साहब का बनाया है, ऐसे मुझे किसी ने बताया। मैंने कहा क्यों यहाँ पे किया है, तो उन्होंने, महिलाओं ने मुझे बताया कि मैडम जिनके खाते में 3000 रुपये आए हैं उन सभी महिलाओं ने जाके उस पुतले को राखी बांधी है। तो मुझे बड़ी हंसी आई। हंसी इस बात की आई कि रक्षाबंधन का पवित्र त्योहार आपने क्या मजाक बना के रखा है। ये महिलाएं बहुत ही प्यार से अपने भाई को राखी बंधवाती है और भाई वहाँ पे खड़ा होना चाहिए। आप संकट समय में यहाँ पे हाजिर नहीं होंगे, आप खड़े नहीं रहेंगे और महिलाओं से राखी बांधने को पुतले के लिए कहोगे, तो ये मुझे लगता है कि मजाक है, हिंदू संस्कृति का भी मजाक है और जिस तरह से भाई बहन के प्यार का भी मजाक है और जिस तरह से हम हिंदुत्व की बात करते हैं, तो मुझे लगता है हिंदुत्व को भी थप्पड़ देने की बात जैसी चेष्टा ये लोग कर रहे हैं, जो कि बहुत गलत है, ऐसा नहीं होना चाहिए। इतनी ज्योति ठाकरे मैडम, जैसा मैं कहा था पहले कि स्पष्ट वक्ता है, तेज तर्रार वक्ता है, उन्होंने पूछे गए हर सवाल का दिया है बेबाकी से जवाब। अब सीधे चलेंगे इस कार्यक्रम में जो आयोजक है, इस विभाग के जो उप विभाग प्रमुख है संतोष कासले जी और संजना कासले, सामाजिक फाउंडेशन की जो संस्थापक अध्यक्ष संजना ताई, उनसे भी बात करने की पूरी कोशिश करेंगे।